काय रे, सापडलं का? नाही मॅम. बघ बघ, इथेच कुठेतरी असेल, शोध. काय ग, काय शोधताय? अहो, ते श्रावणीचं अँकलेट हरवलंय. अरे हो, आधीच ती हताश आहे, त्यात तिचं ते अँकलेट हरवलंय. तिला खूप वाईट वाटतंय. हो पण ती जिथे गेली असेल तिथे पण शोधावं लागेल ना. हो, आम्ही सगळीकडे शोधतोय, सगळं हॉल शोधला पण कुठेच सापडत नाहीये. ए विष्णू, किचन मध्ये बघा जरा. काय कसं काय म्हणजे? मलाही काय कळत नाहीये, कसं शोधू, कुठे शोधू, काहीच कळत नाहीये. ऐक ऐक, हे बघ काही इथे शोधताय का तुम्ही? ते हे शोधताय कदाचित. हो, हे श्रावणीचंच अँकलेट आहे. पोलीस स्टेशनमध्ये सापडले म्हणून घेऊन आलो. अरे हो, तुम्ही तिला चौकशीला घेऊन गेला होतात ना, तिथेच पडले असणार. मला कल्पना आहे तुम्ही माझ्यावर रागवले असणार, पण तो माझ्या ड्युटीचा भाग होता म्हणून मी तिला पोलीस स्टेशनला घेऊन गेलो. माझा श्रावणीवर किंवा कुठल्याही व्यक्तीवर काही पर्सनली राग नाही. ठीक आहे, ऐक, तो विषय नको आता. तू सांग, ती मुलगी सापडली का जिने भैयावर हल्ला केला होता? ॲक्च्युली आम्ही शोधात आहोत तिच्या, पण अजून हाती काही लागलं नाही. पण आय एम शुअर की लवकरच ती आमच्या ताब्यात असेल. होपफुली. मला असं वाटतं की श्रावणीला हे अँकलेट मी स्वतः नेऊन देऊ का? नाही, नको. का? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, तसं नाही. तिचा मूड खराब आहे, तिला कोणालाही भेटायचं नाही. प्लीज एकदा तिला विचारून तर बघा ना, प्लीज. ठीक आहे, बघते. ये ना रुद्र, बस. बस. काय घेणार आहेस? चहा, कॉफी? नाही, खरंच काही नको. बरं, पाणी घे. वर्षा, पाणी घेऊन ये. रुद्र सर, तिला खरंच कोणाला भेटायचं नाहीये. त्या काय नाराज आहेत का माझ्या? नाही, तसं काही नाही. खरंच तिचा मूड खराब आहे, बाकी काही नाही. ठीक आहे. मी अँकलेट तर दिलंय, पण हे श्रावणीला माझ्याकडून. तिला सांगा मी दिलंय. काय मी पोलीस स्टेशनमध्ये त्यांना घेऊन गेलो, वाईट वाटलं असणार त्यांना, म्हणून माझ्याकडून एक छोटीशी भेट. प्लीज.